मित्रांनो, इग्नोर करायला शिका, तरच लोक तुम्हाला मान देतील. आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात. काही लोक आपल्यावर मनापासून प्रेम करतात, तर काही लोक आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा आपण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतो, प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी धडपड करतो. पण खरं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. काही लोकांना आणि काही प्रसंगांना इग्नोर करणं हेच आपल्या आनंदासाठी आणि मनशांतीसाठी आवश्यक असतं. कारण प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसल्याने फक्त आपलीच ऊर्जा आणि वेळ वाया जातो. जे लोक तुमची किंमत करतात ते तुमच्या शांततेतही तुमचं महत्त्व ओळखतात आणि जे लोक तुम्हाला समजून घ्यायचेच नाहीत त्यांच्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे आयुष्यात कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही इग्नोर करायला शिकलात तर लोक तुमचा अधिक आदर करू लागतील. 1. प्रत्येक टीकेला उत्तर देणं बंद करा. आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात ज्यांना प्रत्येक गोष्टीत चुका काढण्याची सवय असते. तुम्ही कितीही चांगलं काम केलं, कितीही मेहनत घेतली तरी ते त्यात काही ना काही वाईट शोधतात. सुरुवातीला आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यासमोर स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, पण काही लोकांना सत्य जाणून घ्यायचंच नसतं. त्यांना फक्त टीका करायची असते. अशा लोकांना वारंवार उत्तर देण्यात आपली मानसिक शक्ती कमी होते. हळूहळू आपण प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार करू लागतो आणि स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. त्यामुळे प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नाही. काही लोकांना वेळच उत्तर देतो. म्हणूनच जे लोक विनाकारण तुमच्यावर टीका करतात त्यांना इग्नोर करायला शिका. कारण तुमची शांतता हेच अनेकदा तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं. 2. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. अनेक लोक आयुष्यभर एक मोठी चूक करतात, ती म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न. ते प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा आणि मनशांतीचा त्याग करतात. पण जगात असा एकही माणूस नाही जो सगळ्यांना आवडतो. काही लोक तुमच्या चांगल्या वागण्याचाही चुकीचा अर्थ काढतील. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी काही लोक नेहमी नाराजच राहणार. त्यामुळे प्रत्येकाला खुश करण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. तुमचा वेळ, तुमची मेहनत आणि तुमच्या भावना या खूप मौल्यवान आहेत. ज्या लोकांना तुमची किंमत आहे ते तुमच्या छोट्या चुका समजून घेतील आणि ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी तुम्ही कितीही बदललात तरी ते समाधान होणार नाही. 3. लोकांच्या प्रत्येक मताला महत्त्व देणं सोडा. प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकजण तुमच्याबद्दल वेगवेगळं बोलणार आणि वेगवेगळी मतं बनवणार. काही लोक तुमचं कौतुक करतील तर काही लोक तुमच्यावर टीका करतील. जर तुम्ही प्रत्येकाच्या मताचा विचार करत बसला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ शकणार नाही. अनेक लोक फक्त दुसरे काय म्हणतील या भीतीने स्वतःची स्वप्न पूर्ण करत नाहीत. पण लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे. आज ते एका गोष्टीवर बोलतील, उद्या दुसऱ्या गोष्टीवर बोलतील. त्यामुळे प्रत्येकाचं मत मनावर घेण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे. 4. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. अनेक वेळा लोक नकळत काही बोलून जातात. काही वेळा त्यांचा हेतू वाईट नसतो, पण आपण त्या गोष्टीचा खूप विचार करतो. एखाद्याने आपल्याकडे पाहिलं नाही, एखाद्याने नीट बोललं नाही किंवा एखाद्याने आपल्या कामाचं कौतुक केलं नाही तर आपण दिवसभर त्याचाच विचार करत बसतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेतल्यामुळे आपली मानसिक शांती हरवते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची सवय सोडा. आयुष्यात काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं खूप आवश्यक असतं. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीला महत्त्व देणं बंद करता तेव्हा तुमचं आयुष्य खूप सोपं आणि शांत होतं. 5. तुमची किंमत न करणाऱ्या लोकांच्या मागे धावणं थांबवा. कधी कधी आपण अशा लोकांसाठी खूप काही करतो जे आपल्या प्रेमाची, वेळेची आणि भावनांची अजिबात किंमत करत नाहीत. आपण त्यांच्यासाठी वेळ काढतो, त्यांना समजून घेतो आणि नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. पण समोरची व्यक्ती मात्र आपल्याला गृहीत धरते. अशा वेळी अनेक लोक स्वतःलाच दोष देतात आणि आणखीन प्रयत्न करू लागतात. पण लक्षात ठेवा, जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यात काही अर्थ नसतो. तुमची किंमत ओळखणारी माणसं तुम्हाला शोधतील. त्यामुळे जे लोक तुमच्या भावनांचा आदर करत नाहीत त्यांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर आणि आनंदावर लक्ष द्या. 6. प्रत्येक वादामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा हट्ट सोडा. अनेक लोकांना असं वाटतं की प्रत्येक वेळी आपणच बरोबर आहोत. हे समोरच्या व्यक्तीला पटवून दिलं पाहिजे. त्यामुळे ते प्रत्येक छोट्या मोठ्या वादात स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी खूप वेळ आणि ऊर्जा खर्च करतात. पण खरं पाहिलं तर प्रत्येकाला समजावणं शक्य नसतं. काही लोकांना सत्य ऐकायचंच नसतं, त्यांना फक्त वाद घालायचा असतो. अशा लोकांसोबत कितीही बोललात तरी शेवटी मनस्तापच होतो. त्यामुळे प्रत्येक भांडणामध्ये स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा हट्ट सोडा. काही वेळा शांत राहणं आणि त्या व्यक्तीला इग्नोर करणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. कारण तुमची शांतता अनेक गोष्टी स्पष्ट करून जाते. जो माणूस तुम्हाला खरंच समजून घ्यायचा आहे तो तुमचं न बोलताही ऐकेल. 7. तुमच्या यशावर जळणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका.
तुम्ही आयुष्यात काही चांगलं करू लागला, प्रगती करू लागला किंवा तुमचं नाव होऊ लागलं की काही लोकांना ते सहन होत नाही. ते तुमच्या कामातील चुका शोधू लागतात, तुमची थट्टा करू लागतात किंवा तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांचा उद्देश तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवणं असतो. पण जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक बोलण्याला उत्तर द्यायला बसलात तर तुमचं लक्ष त्यांच्या ध्येयावरून हटेल. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कारण तुमचं यश हेच त्यांना मिळणारं सर्वात मोठं उत्तर असतं. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय करता हे जास्त महत्त्वाचं असतं. 8. जे लोक तुमचा आदर करत नाहीत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. काही लोकांना तुमच्या प्रेमाची, वेळेची आणि भावनांची किंमत कधीच समजत नाही. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही चांगलं केलं, कितीही मदत केली तरी ते तुमच्याकडे दुर्लक्षच करतात. अशा लोकांकडून सतत प्रेम, आधार आणि आदर मिळेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःलाच दुःखी करणं होय. त्यामुळे ज्या लोकांना तुमची किंमत नाही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. तुमची किंमत करणारी माणसं तुमच्या आयुष्यात आधीच असतात. फक्त त्यांना ओळखायला शिका. लक्षात ठेवा, प्रत्येक नातं जपण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गमावणं योग्य नसतं. काही लोकांना इग्नोर केल्यावरच ते तुमचं महत्त्व समजू लागतात. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आणि प्रत्येक व्यक्तीला समजावणं गरजेचं नसतं. काही लोकांना आणि काही प्रसंगांना इग्नोर करणं हेच खरं शहाणपण असतं. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनशांतीला सर्वात जास्त महत्त्व द्याल त्या दिवशी लोकही तुमची किंमत करू लागतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत.